कवठेमहांकाळ शहरातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। विजयनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उज्ज्वला गंगाधर लोंढे वय 50 या आपल्या घरातील दैनंदिन कामकाज करत होत्या। घरातील नळाला पाणी आल्यामुळे मोटर सुरू करण्यासाठी त्यांनी मोटरच्या वायरला हात लावला, मात्र त्याच वेळी वायरमध्ये अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने जोरदार विजेचा धक्का बसला। घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने त्यांना तात्काळ मदत मिळू शकली नाही। काही वेळानंतर ही बाब लक्षात येताच शेजारी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात घेण्यात आला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे लोंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।